नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. होमगार्ड भरती 2024 तर्फा 9,700 जागांसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होमगार्डची भरती निघालेली आहे. ठीक आहे. आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते. महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. आणि पहा, आपल्याला फॉर्म ज्या जिल्ह्यातले तर त्याच जिल्ह्यामध्ये आपल्याला फॉर्म भरता येणार आहे. दुसऱ्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरता येणार नाही. तुम्ही जर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला तर तो अपात्र ठरणार आहे. एक लक्षात ठेवा. तर सर्वजण आपापल्या जिल्ह्यामध्ये होमगार्डचे या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. आणि होमगार्ड भरतीमध्ये लेखी परीक्षा नाही आहे. तर तुमचं जे सिलेक्शन आहे हे मैदानी चाचणीवर होणार आहे. 1600 मीटर रनिंग आणि गोळाफेक हे 2 इव्हेंट आहे. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला होमगार्ड भरतीचा ऑनलाईन पद्धतीने फॉर्म कसा भरायचा फ्रीमध्ये हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार. आपल्या मोबाईलमधून तुम्हाला फॉर्म कसा भरायचा 1 मिनिटात याबद्दलच तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून होमगार्ड भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. महाराष्ट्र होमगार्ड भरतीचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी सर्वात अगोदर क्रोम ब्राउझरवर यायचं आणि या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे महाराष्ट्र होमगार्ड म्हणून. ठीक आहे. तुम्ही या ठिकाणी महाराष्ट्र होमगार्ड तुम्हाला या ठिकाणी सर्च करायचं आहे. तर महाराष्ट्र होमगार्ड जरी तुम्ही या ठिकाणी केलं तर तुमच्यासमोर खाली एक वेबसाईट येणार आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी सिव्हिल डिफेन्स ऑफ महाराष्ट्र यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला थोडं इकडे स्क्रॉल करायचं आहे आणि या ठिकाणी पहा HG एनरोलमेंट दाखवत आहे. तर यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केलं तर थोडं बॅकअप येणार आहे, पण तुम्हाला हे दाबून ठेवावं लागणार आहे. HG एनरोलमेंट तुम्ही दाबून ठेवलं तर तुमच्यासमोर हे 3 ऑप्शन येणार आहे. तर तिसरं जे आहे यामध्ये बघू शकता तुम्ही ऑनलाईन. ठीक आहे. तर ऑनलाईन एनरोलमेंट फॉर्म, तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर तुम्ही जसं क्लिक केलं तर या ठिकाणी आता डिस्ट्रिक्ट या ठिकाणी सांगितलं आहे. तर आता मी या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यातला आहे समजा, तर मी या ठिकाणी आता चंद्रपूर जिल्हा या ठिकाणी टाकणार आहे. आणि प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्यामध्ये भरा. तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये आहे त्याच जिल्ह्यामध्ये भरा. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी हे बघू शकता की कोणत्या ठिकाणी मला या ठिकाणी चंद्रपूरमध्ये भरायचं आहे. तर मला या ठिकाणी चंद्रपूरमध्ये बल्लारशामध्ये भरायचं आहे. ठीक आहे. बल्लारशामध्ये जागा रिक्त आहे. तर मी या ठिकाणी बल्लारशावर क्लिक केलं आहे. तर बल्लारशा या ठिकाणी जागा रिक्त आहे. त्याचबरोबर पोलीस स्टेशन आता कोणतं येतं, आता माझं जे जवळपासचं जे पोलीस स्टेशन येते तर हे बल्लारशाच येते. ठीक आहे. तर मी या ठिकाणी बल्लारशा टाकलेलं आहे. तर तुमचं जे पण पोलीस स्टेशन येणार आहे, तुमच्या गावात जवळलं जे पण पोलीस स्टेशन येणार आहे, तुमचं गाव ज्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येते ते पोलीस स्टेशन तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. ठीक आहे. तर मी या ठिकाणी बल्लारशा टाकला. आणि या ठिकाणी तुम्ही सूचना पहिले बघून घ्या की उमेदवारांनी पथक उपपथक निवडताना आपला निवासी पत्ता ज्या जिल्ह्यातील आहे त्याच जिल्ह्यात अर्ज करावा व तालुक्यातील नजीकचे पथक उपपथक निवड करावे. तसेच पोलीस ठाण्याची निवड करताना आपला निवासी पत्ता ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये येतो ते पोलीस ठाणे निवड करावे. अन्य जिल्हा तथा तालुक्यातील पथक उपपथक निवड केल्यास दर अर्ज अपात्र ठरणार आहे. आणि तुम्हाला हा सर्व जो फॉर्म आहे हा इंग्रजीमध्ये भरायचा, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आता या ठिकाणी काय सांगितलं की नाव, तर या ठिकाणी तुम्ही आडनाव दिसत आहे, या ठिकाणी तुम्हाला आडनाव लिहायचं आहे. आता मी या ठिकाणी माझं वानखडे लिहितो. ठीक आहे. तुम्हाला उदाहरण दाखवत आहे वानखडे. ठीक आहे. त्यानंतर थोडंसं डॅश द्यायचं आहे. त्याचबरोबर इथं समजा स्वतःचं नाव लिहावं लागणार आहे. इथं माझं आडनाव, त्यानंतर इथं माझं नाव. ठीक आहे. माझं नाव लिहिल्यानंतर या ठिकाणी वडिलांचं नाव लिहावं लागणार आहे या ठिकाणी. ठीक आहे. नाव लिहिल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आपला आधार कार्ड टाकायचा आहे. जो आपला आधार नंबर आहे तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. तुमच्या आधार कार्डवर जे आहे तेच आधार कार्ड तुम्ही या ठिकाणी टाका. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी परमनंट तुमचा ॲड्रेस टाकावा लागणार आहे. यात पोस्ट तुमचं जे पण गाव असेल, तालुका, जिल्हा. ठीक आहे. तर सर्व नाव तुम्ही या ठिकाणी, सर्व पत्ता तुम्हाला या ठिकाणी इंग्रजीमध्ये भरायचा आहे. आणि तो पत्ता भरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागणार आहे, तुम्हाला या ठिकाणी ईमेल ID भरावी लागणार आहे. ठीक आहे. तर ईमेल ID मी तुम्हाला या ठिकाणी टाकावं लागणार आहे. ईमेल ID तुम्ही टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी डेट ऑफ बर्थ दिलेला आहे. तर डेट ऑफ बर्थ तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे. आणि डेट ऑफ बर्थवर तुम्ही या ठिकाणी बघू शकता 2024 वर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि यामधून तुम्ही आपलं जन्मतारीख जे आहे टाकू शकता. ठीक आहे. तुम्ही कोणत्या सालचे आहे. ठीक आहे. तर हे समजा साल वगैरे टाकून द्यायचं. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी हे महिनासुद्धा टाकू शकतो. ठीक आहे. आपला जो महिना आहे, जी तारीख आहे समजा, आणि हे सेटवर करायचं क्लिक. तुम्ही जसं सेटवर क्लिक केलं त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आपली उंची टाकायची. ठीक आहे. या ठिकाणी उंची तुम्हाला टाकायची आहे. उंची टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी यायचं आहे. या ठिकाणी
मेल फिमेलचा ऑप्शन आहे, तर या ठिकाणी तुम्ही महिला उमेदवार असाल तर फिमेल करू शकता, पुरुष उमेदवार असाल तर मेल करू शकता. ठीक आहे. तर हे झाल्यानंतर या ठिकाणी आपलं शिक्षण विचारलं आहे. तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही ग्रॅज्युएशनवर करू शकता, पोस्ट ग्रॅज्युएट झालं असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशनवर, आणि 12वी पास झाले असेल तर 12वी पासवर क्लिक करू शकता, आणि 10वी झालं असेल तर 10वी, आणि ग्रॅज्युएट झालं असेल तर ग्रॅज्युएट या ठिकाणी क्लिक करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर या ठिकाणी दाखवलं प्रोफेशन, तर प्रोफेशन या ठिकाणी काय सांगितलं आहे, या ठिकाणी क्लिक करायचं प्रोफेशनवर, आणि या ठिकाणी तुम्हाला थोडं या ठिकाणी काय विचार आहे की तुम्ही काय करता बा, तुम्ही शेती करता, सेल बिझनेस करता, प्रायव्हेट जॉब करता, हाऊसवाईफ आहे, डॉक्टर आहे, ॲडव्होकेट आहे. जर तुम्ही यामधले काहीच नसाल तर तुम्ही अदर करू शकता, विद्यार्थी वगैरे असाल, काही नोकरी वगैरे काही करत नसाल तर तुम्ही अदरवर क्लिक करायचं आहे. अदरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर तुम्ही टाकल्यानंतर या ठिकाणी काय दाखवत आहे, तांत्रिक अर्हतांची या ठिकाणी संख्या. तर आता हे तुम्हाला कसं टाकायचं ते तुम्हाला सांगून देतो. तर तुम्ही या ठिकाणी तांत्रिक अर्हता बघू शकता. तुमचं जर यामधलं जे पण झालं असेल तर ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. तुमचं या ठिकाणी बघा ITI झालं असेल तर तुम्ही या ठिकाणी 1 नंबर टाकू शकता. ठीक आहे. आणि तुमचं या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो दुसरं जर असेल तर तुम्ही 2 सुद्धा या ठिकाणी टाकू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुमचं तांत्रिक अर्हता या ठिकाणी गुण तुम्हाला या ठिकाणी टाकायचे. ठीक आहे. तुमचे तांत्रिक गुण या ठिकाणी टाकायचे विद्यार्थी. आणि हे टाकल्यानंतर या ठिकाणी काय विचारत आहे की तुम्ही यापूर्वी होमगार्ड होते काय. तुम्ही जर यापूर्वी होमगार्ड असाल तर तुम्ही यस करू शकता, आणि तुम्ही नसाल तर नो करू शकता. ठीक आहे. आणि हे तुम्ही क्लिक केल्यानंतर हे सर्व तुम्ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सेव्ह दिसत आहे. ठीक आहे. तर तुम्हाला या सेव्हच्या बटनावर क्लिक करायचं आहे. जसं आपण सेव्हच्या बटनावर क्लिक केलं समजा, असं एक इंटरफेस येणार आहे, आणि या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. या ठिकाणी तुम्ही आधार कार्ड नंबर टाकला, त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काय बर्थ डेट विचारले जाणार आहे, तर डेट ऑफ बर्थ तुम्हाला टाकायचे आहे. तुम्ही डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं आहे, आणि सबमिटवर तुम्ही केल्यानंतर तुमच्यासमोर फॉर्म ओपन होईल. तर अशा प्रकारे तुम्हाला होमगार्ड या भरतीचा फॉर्म भरायचा स्टेप बाय स्टेप. त्यानंतर तुम्ही होमगार्ड भरतीमध्ये ग्राउंड बघू शकता. 5 मिनिट 10 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी आले तर 20 गुण. महिला उमेदवार 800 मीटर रनिंग 2 मिनिट 50 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी आले तर 25 गुण भेटणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता 5 मिनिट 10 सेकंदापेक्षा जास्त, परंतु 5 मिनिट 30 सेकंदापेक्षा कमी आले तर 18 गुण तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी मार्क्स भेटणार आहे. आणि गोळाफेकचे तुम्ही बघू शकता 8.50 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त आले तर 10 गुण, आणि महिला उमेदवार जर 6 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त आल्या तर 10 गुण भेटणार आहे. तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी मार्क्स भेटणार आहे. आणि तुम्हाला या ठिकाणी तांत्रिक अर्हता धारण असेल तर तुम्हाला या ठिकाणी मार्क्स सुद्धा हे भेटणार आहे. ठीक आहे. NCC वगैरे केलं असेल किंवा ITI झाला असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती आजच्यासाठी. इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.